अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे दोन्ही संघ मोरिया 11 आणि गुरुदत्त 11. गुरुदत्त 11 आपला 12वा खेळाडू पाठवा. गुरुदत्त 11 12वा खेळाडू पाठवा. मुंबईत पोहोचला. आताच या ठिकाणी आलेले आमचे मान्यवर पर्व चिखली प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी आगमन झालेले आमचे एमजी वाडकर, महादेव वाडकर, त्याचप्रमाणे आमचे बाप्पू, त्याचप्रमाणे जय भवानीचे आपले प्रमोददादा वाडकर, तंटामुक्ती अध्यक्षा राजेंद्र सोंडकर, मी स्वतः सचिन खोपडे आणि रोहितदादा वाडकर, पिंटू वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आमच्या या सीपीएलच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सामनावीर यश वाडकर, राजेश सोंडकर आणि मी स्वतः सचिन खोपडे यांच्या वतीने 51 रुपयाचे पारितोषिक. आकाश वाडकर, मी मारुती बापू वाडकर आणि आमचे एमजी भाऊ वाडकर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी पारितोषिक आणि बक्षीस द्यायचं आहे. यश वाडकर अतिशय उत्कृष्ट 8181. आकाश वाडकर माझ्या वतीनं, सचिन खोपडे यांच्या वतीनं बाप्पू आपण द्यायचंय एमजी भाऊ महादेव वाडकर 51 रुपयाचे पारितोषिक. हा अतिशय उत्कृष्ट या चौनेश्वर स्टेडियम वरती खेळ कर आणि याच्यानंतर पुढचा सामना चालू होत आहे. मला वाटतं चला पंच सामना चालू करून घ्या. गुरुदत्त 11 प्लेयर 11. चला मी याच्यानंतर मांढरे यांना विनंती करतो आपण जर आला असाल याच्यानंतर पुढचं निवेदन आपण या ठिकाणी पार पाडावं अशी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. पंच लगेच सामना सुरू करा. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. वेळेच्या मर्यादेचं आपण पालन करायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गुरुदत्त 11 12वा खेळाडू पाठवा. गुरुदत्त 11 गणेश यादव आणि अभिजित मांढरे. गणेश यादव आणि अभिजित मांढरे. करण वाडकर गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. 2 धावा घेतल्या जात आहेत. यावेळी मात्र जोरदार फटका. चेंडू जातोय सीमापार चौकार. गुरुदत्त 11 आपला 12वा खेळाडू पाठवा. गुरुदत्त 11 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आहे. यस 3 धावा. 9+3 9+3 रन मिळतील. यानंतर तयार राहायचे नाना 11 वर्सेस KNP. इथं मात्र घेतलंय विकेटचं पतन. ओके फ्री हिट आहे. अभिजितचा ब्लास्ट षटकार. करणच्या गोलंदाजीवर केला ब्लास्ट. या दरम्यान आमच्याकडे चावी आलेली आहे. मैदानामध्ये चावी सापडली आहे गाडीची. स्वामी समर्थांचं त्याला किचन आहे. चावी कोणाची असेल त्यांनी घेऊन जा. यावेळी अभिजितचा आणखी एक मोठा फटका. जोरदार प्रहार. चेंडू जाईल सीमारेषे पार.
करण वाडकर यांनी जर विकेट मिळवली तर उपसरपंच मारुती बापू वाडकर यांच्याकडून मिळतील 101 रुपयांचं बक्षीस. परंतु त्यासाठी विकेट मिळवावी लागेल, परंतु ती संधी दिली जात नाहीये कारण हा चेंडू मात्र पुन्हा एकदा धाडला जातोय. मोठ्या फटक्यासाठी जाईल पंचांचा निर्णय. वन डी झोन मध्ये एक धाव मिळेल. यस, षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावर. यस करण यांनी एक बोल्ड काढला होता परंतु ती फ्री हिट होती. कुलदीप गोलंदाजीसाठी येत असताना वनडे या ठिकाणी भेटलेले आहे. या चिखली प्रीमियर लीग 2025 रोहितदादा वाडकर यांच्या वतीनं या ठिकाणी जे सामने भरवलेले आहेत आलेल्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं आमच्या सीपीएलच्या वतीनं हार्दिक बघा आणि ऑफ साईडला तटवले चेंडू, पण मला वाटतं एकही धाव घेण्यात यश येत नाही. धावसंख्या स्थिर. परत एकदा चोरटी धाव घेण्यात त्या ठिकाणी यश येते. धावसंख्या पोस्थिती 32 32 धावसंख्या. परत पाचगणीच्या दिशेनं सुंदर असं तळवलं आहे ग्रामपंचायत दिशेनं आणि मला वाटतंय उत्तर क्षेत्र मला वाटतंय बाद झालेले काय पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि हा गडी बाद झालेला आहे. सुंदर म्हणावं लागेल. या ठिकाणी झेल घेतलाय. मला वाटतं थोडस या ठिकाणी राजेंद्र सोंडकर यांना बोटरेशन किंवा मला वाटतं त्यांच्या प्रेशर पडलेलं असेल त्या ठिकाणी बघूया. बापू असतायत समालोचन कक्षामध्ये 1.5 ते 2 लाखाचा हा परत एकदा सज्ज खेळण्यासाठी बघूया. हो सुंदर म्हणावं लागेल. सुंदर क्षेत्र आणि मला वाटतं गडी बाद झालेलं आहे पंचांनी आणि हे षटक संपलाय. धावसंख्या पोस्थिती 32 धावा 32 झाले. थोडस प्रेशर मला वाटतं उन्हाच्या या चौनेश्वर स्टेडियम वरती पहिलं हे पर्व चिखली प्रीमियर लीग रोहित दादा वाडकर यांच्या वतीनं या ठिकाणी जे सामने भरवलेले आहेत चिखली प्रीमियर लीग परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. बघूया सर्वांचं लक्ष पाचगणीच्या दिशेनं सामना करताय आणि परत एकदा हवेत आणि मला वाटतं नो चेंडू या ठिकाणी अवांतर धाव. मित्रांनो या ठिकाणी जर वाईट किंवा नो चेंडू टाकला तर एक चेंडू अवांतर तुम्हाला म्हणजे डबल टाकायला होतो. परत सुंदर पडवला आणि मला वाटतं हा नक्की षटकार असावा की त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि मला वाटतं पंचांनी तर दात द्यायची गरज नाही. षटकार आहे नंतर सांगितले आणि खास आमचे पंच त्यांना मागवून घेतलेलं आहे आम्ही. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज पाचगणीचे आणि खराब चेंडू वाया चेंडू अवांतर धाव. मला वाटतं स्कोर बोर्ड मला वाटतं आणि हा लक्षात ठेवा रोहित दादा वाडकर पश्चिम भागाचे आजी माझी नव्हे तर आणि मला वाटतं परत एकदा साईराव हा हो हो चला
किती झाले स्कोर? 42 धावा लागतात. धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. यावेळी मात्र फुलटॉस वरती प्रहार, जोरदार फटका, सीमा पार. गणेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. आणखी एक मोठा फटका, आणखी एक प्रहार, आणखी एक चेंडू, सीमा पार, षटकार. जबरदस्त टोलेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 54 धावा धावफलकावर. गणेशचा ब्लास्ट आणि गणेशची सोबत करतोय अजित. आणखी एक फटका. 2 सख्खे भाऊंच्या लढाईमध्ये इथं मोठ्या भावावर छोटा भाऊ वरती ठरलाय आणि चढवला हल्ला बोल आणि केले जबरदस्त फटकेबाजी. षटकारांची ललकारी आणि षटक मात्र होते समाप्त. तीन षटकानंतर 60 धावा धावफलकावर. हॅलो हॅलो. हा ते दिदी सासऱ्याचा फोन आलता, तुझा नंबर घेतला माझ्याकडे. दिदी सासरा तुझा नंबर मागाय फोन केलता. फोन आलता का तू? जाणार होतास का तिकडे दिदीला आणा वगैरे 2 दिवसात? यस, नो बॉल. यस, 3 धावा या चेंडूवरती देखील येत आहेत. पुढील संघ सज्ज राहायचे KNP स्कूल आणि नाना 11. टॉस साठी तयार राहा. यावेळी मात्र एक ताकदवान फटका, जोरदार प्रहार. गणेश यादवच्या बॅट मधून आलाय षटकार. जबरदस्त टोलेबाजी. आडव्या बॅटने मारला स्ट्रोक. KNP स्कूल आणि नाना 11 टॉस साठी लगेच या कॅप्टन्स. चिखली प्रीमियर लीग पहिलं पर्व. रोहितदादा वाडकर अतिशय दिमागदार असं नियोजन, परफेक्ट आयोजन आणि हा सुंदर असा सोहळा रोहितदादांनी साकारलाय आणि त्याला साथ दिली जाते सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. धावफलकावर धावा लागतायत 70. गणेश वैयक्तिक. नो बॉल येतोय. मिसफील्ड. अखेरच्या क्षणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, संपूर्ण समर्पण आणि या चेंडूवर धावा घेतला जात आहेत जवळजवळ 4. नो प्लस 4, 5 धावा. वैयक्तिक 49 धावांवर कार्यरत आणि या चेंडूवर मात्र एक धाव घोषित क्षेत्रात खेळत असताना अर्धशतक लागते. धावफलकावर वैयक्तिक 50 धावा. गणेश यादव आणखी एक अर्धशतकवीर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी. यस, टॉस साठी तयार राहा आणि KNP स्कूल वर्सेस नाना 11 आपण टॉस घेणार आहोत. या दरम्यान फुल टॉस वरती गणेश यादवचा ब्लास्ट, षटकार, सीमा पार. 6 धावांसाठी. जबरदस्त टोला. धावफलकाला मात्र आलाय चांगला आकार. अगदी मागच्या सामन्यात आपण धावफलक चेस होताना पाहिलाय. याही सामन्यात तो पाठलाग केला जाईल का की यशस्वी बचाव होऊन जाईल हे मात्र पाहायचंय. या दरम्यान उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला टाकला गेलेला एक अवांतर चेंडू, वाईड बॉल, सॉरी डॉट बॉल येतो, माफ करा. डॉट बॉल नंतर मात्र एक पुन्हा एकदा मोठा प्रहार, षटकार. नाणेफेकीचा खेळ लागतोय. KNP 11 संघाकडून आपला निर्णय लगेच कळवा. षटकार आलेला आहे. धावफलकावर लागतायत 89 धावा. विजयासाठी आवश्यकता 24 चेंडू, 90 धावांची. येस, रोहित दादा वाडकर यांनी एक पाहिलेलं स्वप्न, ते स्वप्न साकारण्यासाठी केली गेलेली अनेक
तरुण हातांची अनेक सरळ हातांची मेहनत अर्थात सर्वात सिंहाचा आणि मोलाचा वाटा असतील तर निश्चितच रोहित दादा वाडकर चिखली प्रीमियर लीगची आयोजन समिती अर्थात रोहित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली झटणारे सर्व कार्यकर्ते अर्थात करण वाडकर, जीवन वाडकर, रितेश वाडकर, सूरज वाडकर, अनिकेत थोपटे, आकाश वाडकर, शिवम वाडकर, सौरभ वाडकर, प्रतीक वाडकर आणि सगळे लहान मोठे खेळाडू या सर्वांचं योगदान या स्पर्धेच्या यशामध्ये आपल्याला लाभतं आहे आणि निश्चितच त्यासाठी त्यांच्या खांद्यावर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं गरजेचं आहे. अगदी भगवान श्रीकृष्णांनी जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतं तसं या स्पर्धेचं सारथ्य करण्याचं काम रोहितदादा वाडकर यांनी केलेलं आहे. अगदी कृष्णासारखा सारथी जर तुम्हाला लाभला तर मात्र तुम्ही अर्जुनासारखं यश प्राप्त करू शकता आणि इथं तोच कृष्ण म्हणून रोहित दादा वाडकर आपल्यासमोर उभे टाकतायत. या दरम्यान 90 धावांचं लक्ष आहे. लगेच क्षेत्ररक्षण सरवायचे. चला लगेच फलंदाज दाखल करा. केएस पिस्तूल संघानं टॉस जिंकला, घेतला प्रथम बॅटिंगचा निर्णय. मागच्या सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका बसला आणि यावेळी मात्र निर्णय बदलला. केएनपी स्कूलनं फलंदाजीचा निर्णय घेतला. मॅच बॉल द्या लगेच. करण आणि विकासची जोडी मैदानाच्या आतमध्ये 90 धावांचा बचाव करण्यासाठी सज्ज. चला क्षेत्ररक्षण लगेच लावा. टीम मीटिंग थांबवायची, आपल्याकडे वेळ नाहीये. आणि त्याचबरोबर 12वा खेळाडू पाठवायचा आहे गुरुदत्त 11. मॅच बॉल द्यायचा प्लीज लगेचच. अरे अरे यार बघा रे. लाल वाली वायर 8 टाक आसमानी पायात नाही. थम इकडं अडकली खुर्ची खाली. थांब 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 पडलं खाली. ऋषी गोलंदाजीसाठी सज्ज. समोर असेल स्ट्राईक वरती विकास. 90 धावांचं लक्ष. पहिला चेंडू सिंगल. दुसरीचा देखील प्रयत्न. 2 धावा मिळून जातील. इथं मात्र टॉपेज थेट विसावतो यष्टिरक्षक आशिष दादा मांढरे यांच्या हातामध्ये. विकेटचं पतन. संघमालक यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये लाजवाब कामगिरी. अगदी जबरदस्त विकेटचं पतन. ऋषीची अफलातून गोलंदाजी आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत संघमालक. दुसऱ्या बाजूला आशिष दादा मांढरे इतर खेळाडूंना प्रोत्साहित करताना पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. लेदर बॉल क्रिकेट ते पूर्णपणे त्यांनी गाजवलेलं आहे. संपूर्ण वाई तालुक्याचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे आणि आज मात्र युवा खेळाडूंना मैदानात संधी दिली.
त्या संधीचं सोनं देखील गणेश यादवने केलं. चला खेळाडू बाहेर यायचं प्लीज लगेच. यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या आतली काढा. चेंडू घोषित क्षेत्रात सिंगल साठी. या दरम्यान अवांतर धाव वाईड बॉल येतोय. वाईड बॉलच्या रूपामध्ये एक धाव देखील वाढेल. 90 धावांचा पाठलाग करताना मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. नो बॉल आहे. नो बॉल. इट इज अ नो बॉल. कॅच पकडली जरूर परंतु नो बॉल आहे. नो प्लस 2-3 धावा मिळतील. नो प्लस 2-3 धावा मिळतात. फुलटॉस पुन्हा एकदा मात्र प्रहार करता येत नाही. चेंडूवरती येताना खेळाडू फ्री हिट वरती मात्र एक सिंगल मिळते. सिंगलवरच थांबावं लागेल. दुसरीच्या प्रयत्नात मात्र डिव्हिजन मध्ये एक धाव मिळेल. 2 धावा येतात. या थ्रोची खरंच गरज होती का हा प्रश्न मात्र फिल्डरला विचारावा लागेल. एक धाव देखील इथं महत्वाची आहे. एक धाव देखील निर्णायक ठरू शकते. आनंद कार्पेट खेळलेला फटका एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न परंतु घोषित क्षेत्रात एक धाव मिळते. येस ओव्हर झाली का? ओव्हर होते की एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये अजून बाकी. चला लगेच बाहेर यायचे खेळाडू. विकास आपल्याच विनंती लगेच बाहेर या. वेळ नाही आपल्याकडे. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायला फटका देऊन जाईल. केवळ एक सिंगल. अतिशय सुंदर गोलंदाजी. किफायतशीर षटक. या षटकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट आणि धावा आल्यात फक्त 11. विजयासाठी आता 18 चेंडू 79 ची गरज. अठरा चेंडू 79 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी येतोय गुरुदत्त इलेव्हन संघाकडून अभिजित मांढरे. ओके सूरज गोलंदाजीसाठी येतोय. सूरजच्या हातामध्ये. चला स्पीडअप घ्या. खूप वेळ घेतला जातोय. आपल्याकडे इतका वेळ नाही आहे. स्पीडअप घ्या पंच. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. यादव शुभम यादव संघ मालक बॅक टू पवेलियन. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कुलदीप अनुभवी खेळाडू. शुभम यादवला मात्र गमवावी लागली आपली विकेट. जबरदस्त. चला लगेच दाखल व्हायचं. वेळ नाही आपल्याकडे. खूप वेळ या सामन्यासाठी आपण घेतोय. कुलदीप नवीन फलंदाज. सूरज यांचा पुढचा चेंडू समोरच्या बाजूला तटवला गेला आहे. फिल्डिंग अतिशय सुंदर. मेन केवळ एक सिंगल बॅकअप दिला जाईल आशिष मांढरे यांच्या माध्यमातून. की करण वाडकर यांनी जर षटकार मारला तर अतुल पोळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहुयात करण षटकार लगावतायत का. करणकडे संधी आहे आणि फटका लगावलाय. चेंडू चाललाय सीमा पार. ठोकलाय षटकार. आणि अतुल पोळ यांच्याकडून 500 रुपयांच्या बक्षिसांचे ठरतायत मानकरी. परंतु त्या बक्षिसापेक्षा मोठं काय असेल ना तर संघाच्या दृष्टिकोनातून वाढलेल्या 6 धावा. ज्या जोडल्या गेल्या त्या जास्त महत्वाच्या आहेत. पुढचा चेंडू आणखी एक ब्लास्ट. आणखी एक चेंडू सीमारेषे पार.
जबरदस्त टोला 2 चेंडू 2 षटकार करण वाडकर इथं मात्र वाढवलाय दबाव यावेळी आरोबाटने मारला फटका खेळाडू आहे डीप मध्ये तैनात चेंडू फील्ड खेळले केला जाईल थ्रो मात्र थोडासा खराब मात्र समाधान मानावं लागेल 2 धावांवर या दरम्यान मात्र नो आला नो बॉल यस डेफिनेटली इट इज अ नो बॉल फ्री हिट असेल यावेळी मात्र एक चांगला चांगल्या चेंडू होती डावाची षटकाची सांगता 2 षटका अखेरीस स्कोर सांगा आधी 27 धावा धावफलकावर आणि गोलंदाजीसाठी येतात अजित मांढरे 27 धावा आल्यात 12 चेंडूच्या पाठीमागे आता मात्र 63 धावांची गरज अशक्यप्राय असं लक्ष्य परंतु हे षटक ठरेल निर्णायक अगदी मागच्या सामन्यात आपण 24 चेंडू 83 धावांचा यशस्वी पाठलाग होताना पाहिला होता अजयच्या फटकेबाजीच्या जोरावर इथं मात्र अजित मांढरेची गोलंदाजी कुलदीप आहेत समोर पहिला चेंडू आडाबाटनं मारलाय चेंडू चाललाय घोषित क्षेत्राच्या बाजूला परंतु इथं धावा घेतल्या जातील 3 धावा 3 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील 30 धावा धावफलकावर विजयासाठी 11 चेंडू 60 ची गरज म्हणजे 11 चेंडू किमान 10 षटकारांची गरज यावेळी मात्र खोबर डप्प्याचा चेंडू नो बॉल +1 2 धावा मिळतील लाईन साठी असेल हा नो 11 चेंडू 59 धावांची आता गरज असेल यावेळी मात्र एक देखना फटका सजवलाय चेंडूला धाडलाय पुन्हा एकदा सीमा पार निर्णायक षटकार 36 धावा धावफलकावर 38 धावा धावफलकावर विजयासाठी अजूनही 52 ची गरज करण वाडकर यांना उपसरपंच मारुती बापू वाडकर यांच्याकडून 100 रुपयांचे पारितोषिक येत आहे त्याच्या या अफलातून फटकेबाजीसाठी परंतु ही खेळी विजयामध्ये कामी येणार का हे मात्र ठरवतील येणारे काही चेंडू आणखी एक टोला आणखी एक प्रार गगनचुंबी फटका परंतु फील्डर डाऊन द बॉल पकडली आकाश विकेटचं पतन करण वाडकरचा डाव मात्र थांबला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत करणची जागा भरून काढतील अक्षय करणची जागा भरून काढतील जबरदस्त फटकेबाजी करणच्या माध्यमातून करणसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले त्यांनी ते स्वीकारायचं या दरम्यान मात्र डॉट बॉल येतोय जबरदस्त गोलंदाजी आणखी एक टोला हवेमध्ये आहे फिल्डर येतो परंतु बनेल प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक चेंडू सीमा पार षटकार 6 धावांसाठी यस रोहित दादा वाडकर आणि त्यांचे पिताश्री मारुती बापू वाडकर मग एक कृष्णासारखा सारथी आयुष्यामध्ये नक्कीच हवा या दरम्यान डॉट बॉल येतोय आणि हा डॉट बॉल षटकाची सांगता करेल 3 षटका अखेरीस 44 धावा धावफलकावर विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज एस KNP 11 आणि नाना 11 तयार राहायचे नाना 11 क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू तयार ठेवायचे
आपण वारंवार चर्चा करतो कृष्णासारख्या सारथी हवा. अर्थातच तो सारथी असेल तर तुमचं रथाचं सारथ्य अतिशय योग्य दिशेने चालतं आणि संघाची वाटचाल देखील पुढे सरकते. आणि या स्पर्धेची वाटचाल पुढे सरकवण्यामध्ये मोलाचा वाटा आहे रोहित दादा वाडकर यांचा. आणि त्यांना साथ लाभते त्यांचे पिताश्री सन्माननीय मारुती बापू वाडकर उपसरपंच चिखली यांची. या दरम्यान इथं मात्र एक चांगले क्षेत्ररक्षणाचा दर्जेदार नजराना. आशिष मांढरे विकेटचा पत्ता रनआउटच्या स्वरूपात. गडी मात्र गारद पवेल्यांच्या दिशेने परततायत. कुलदीप माघारी आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील साहिल. सामना मात्र हळूहळू निश्चित चाललाय मोरिया 11 संघाच्या हातामधून. पुन्हा एकदा चेंडूमध्ये फिल्डर डाऊन द बॉल. इथं मात्र ताळमेळामध्ये गडबड. कॅच ड्रॉप. 2 धावा घेतल्या जातात या चेंडूवर. कॅच सुटली. जरूर या मॅच मध्ये त्याचा तोटा जास्त होणार नाहीये परंतु महत्त्वपूर्ण एखाद्या लढतीमध्ये तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. इथं 2 धावा घेतल्या जात आहेत. यशस्वीरित्या घेतल्या जात आहेत. 2+ डी झोन 1 धाव. 3 धावा मिळतील या चेंडूवर. नाना 11 क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचे. लगेच तयार राहायचंय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये संधी आहे. पकडली कॅच. विकेटचं पतन. तंबूच्या आश्रयाला आणखी एक खेळाडू माघारी. चला नवीन पर्यंत लगेच दाखल व्हा. धाव फलकावर धावा आहेत. विकेट. पाच गडी बाद 52 धावा. मोहन येतो फलंदाजीसाठी. यावेळी पुन्हा एकदा झेल येण्याची संधी आहे आणि विकेटचं पतन. आणखी एक गडी गारत. आणखी एक खेळाडू पवेलियनमध्ये माघारी. आणि या सामन्यामध्ये अतिशय दणदणीत असा विजय मिळवत गुरुदत्त 11ची